संतांचा सहवास का करायचा, संतांच्या आयुष्यात असं काय आहे, संतांचा आचार काय आहे, संत काय जेवतात, संत काय विचार करतात. तुकोबराय म्हणाले, संतांचे भोजन अमृताचे पान, करीती कीर्तन सर्व काळ. संतांचा आचार काय आहे, संतांचा विचार काय, संतांची आगावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ दुःखलेश, जिथं दुःखाला थारा नाही. विश्रांतीला वाटलं विश्रांती घ्यावी तर ती संतांच्या ठिकाणी जाते. दासबोधातलं वचन आहे, संत विश्रांतीची विश्रांती. तृप्तीला वाटलं, अजून तृप्ती म्हणजे नावाची तृप्ती नाही बरं कुणी, तृप्त जीवनाला किंवा तृप्तीला असं वाटलं की कुणाच्या जवळ जावं तृप्त होण्याकरता, तर संत तृप्तीची तृप्ती. ना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत म्हणतात. संगत पंगत चुकली तरी चालेल, पण संगत चुकता कामा नये. काय करते संगत आम्हाला, संगत आम्हाला जीवनमुक्त अवस्थेपर्यंत पोहोचवते. आचार्य म्हणाले, सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. संतांचा सहवास का करायचा, अनेक परीने आम्हाला संतांनी समजावून सांगितलं. भगवंत जर आकळायचा असेल, आकळावा श्रीपती येणे पंथे, इथं या मग संतांचे संगती मनोमार्ग गती. आकळावा श्रीपती येणे पंथे, इथे आल्यानंतर भगवंत आम्हाला कळतो. संतांच्या सहवासात बसायचं, तातडीने परमार्थाला सुरुवात करायची. नंतर करू, मग बघू, रिटायरमेंट झाल्यावर बघू असं म्हणणारी माणसं कीर्तनाला येता का, नको म्हणाले. आत्ताच कुठं बघू, आता अजून थोडंसं जरा मूड लागत नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी हरी के दास. सगळे दुःखी आहे तिथं, पण सुखी कोण आहे माहितीये, जो इथं धर्ममंडपात येतो, काही क्षण भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहतो. आणि जे सुख आम्ही प्रपंचात शोधतो ते सुख प्रपंचात नाही, ते इथं आहे खरं सुख. कारण सगळ्या सुखाचा दाता इथं आहे ना, कीर्तनामध्ये भगवंत आहे, आपण ऐकलं. त्यामुळे अशा संतांच्या सहवासाने भगवंताची ओळख आम्हाला होणार आहे. म्हणून महाराज म्हणाले, संत समागमी धरावी, आवडी करावी तातडी परमार्थाची. संतांचं महत्व, संतांचा सहवास तुम्हाला मला काय देऊन जातो. श्रोते हो, महाराज देहूमध्ये वास्तव्य आहे. लोकांनी वेड्यात काढावं तुकोबरायांना. सुरुवातीच्या काळामध्ये घरामध्ये सावकारी महाराजांच्या प्रचंड श्रीमंती, पण ज्यावेळी 12 वर्ष चाललेला महाराष्ट्रातला दुर्गादेवीचा दुष्काळ, असं इतिहासामध्ये ज्या दुष्काळाची नोंद झाली, त्या दुष्काळामध्ये सगळं घरातलं तुकोबरायांनी वाटून टाकलं लोकांना. कर्जखत इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली. आणि महाराज म्हणाले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली. जो संसार तापे तापला तोची परमार्थी भला. खरं सांगू का, संसाराचे चटके ज्याला सहन करायला मिळाले तो इथं टिकतो. अजून सांगते, वेदना आम्हाला भगवंताकडे घेऊन जाते. संसाराची प्रतिकूलता परमार्थाची अनुकूलता ठरते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, ज्याचा संसार अडचणीचा आहे, ज्याचा संसार बिकट आहे, ज्याचा संसार संघर्षाचा आहे, त्याचा परमार्थ उत्तम असतो. विठ्ठल म्हणून तातडीनं परमार्थ करावा. ज्या तुकोबरायांनी भगवंताचं वेड लागलं आणि मग मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे, असं महाराजांनी ठामपणे सांगावं. देवा लागलं मला तुझं वेड, जगाने मला वेड ठरवलं तरी काही हरकत नाही. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. कारण हित कशात आहे हे संतांना कळलं आणि तुम्हाला मला हिताचा मार्ग सांगितला. महाराज दुष्काळानंतर पांडुरंगाकडे जास्त ओढले गेले, संसाराचे चटके बसले. म्हणून देवा तू मला जवळचा वाटायला लागलास. भामनाथाच्या डोंगरावर जावं, तासन तास बसावं आणि काय करावं. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी. आपण आपल्याशी कधीच बोलत नाही. तुम्ही म्हणाल कसं बोलायचं, आपण आपल्याला फोन लावलाय का कधी. ते मुरारी बापू फार सुंदर सांगतात. ते म्हणाले, कभी खुद को फोन लगा के देखा है, एंगेज टोन सुनाई देगी. आपण आपलाच मोबाईल घ्यायचा, आता करू नका, नंतर करून बघा. आपण आपलाच मोबाईल घ्यायचा, आपलाच नंबर त्याच्यावर डायल करायचा आणि काय होते परिणाम बघायचा. ते म्हणाले, कभी खुद को फोन लगा के देखा है, एंगेज टोन सुनाई देगी, अभी इस समय सभी लाइन व्यस्त है, असं ती बाई सांगेल आपल्याला. कारण आपण आपल्याशी कधीच बोलत नाही, आपण आपला श्वास कधी ऐकत नाही, आपण अंतर्मुख नाही, आपण बहिर्मुख आहोत. संतांनी आत डोकवायला सांगितलं, म्हणून लोकांत करायचाच, पण लोकांतापेक्षा एकांताला जास्त महत्व संतांनी दिलं. म्हणून महाराज काय, माऊली काय, सगळे संत एकांतात जायचे आणि मग एकांत केल्यानंतर हृदयस्थ सीताकांत प्रकट
होतो हा संतांच्या जीवनाचा संदेश होता. भगवंत कधी भेटतो? आतमध्ये डोकवावं लागेल. आतला परमेश्वर कधी दिसेल? या हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखांचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. विषयचित्त मन झालं, आतला राम दिसेन असं झाला. आणि मग त्याची जर ओळख व्हायची असेल तर परत संतांकडे गेलं पाहिजे. संत आम्हाला त्याची ओळख करून देतील. साठविला हरी जे हे हृदय मंदिरी, त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. देवाला हृदयात साठवायचं कसं हे संत आम्हाला शिकवतात. संतांना तो मिळाला, संत आम्हाला तो देतात. कसा देतात? सहवासाने देतात. महाराजांनी नंतरच्या काळामध्ये कीर्तनाला उभं राहावं. देहूमध्ये लोकांची ही गर्दी, देहूमध्ये भरपूर कीर्तन लोक तुकोबरायांचं ऐकायला यायचे. छत्रपती शिवप्रभू तुकोबरायांच्या कीर्तनाला पुण्यामध्ये निवडुंगे विठोबाचं मंदिर, महाराजांचं कीर्तन आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला बसायचे. हा अधिकार आहे, ही श्रीमंती आहे या महाराष्ट्राची. या महाराष्ट्राचा राजा तुकोबरायांचं संत परंपरेचं वर्तन किंवा संत परंपरेचं अनुकरण करत होता. आणि ज्या तुकोबरायांनी गोड कीर्तन करावं, किती 1 तास 2 तास, 5-5 तास महाराजांचं कीर्तन, मन नाही पोट भरून मन भरून कीर्तन करावं. आणि पांडुरंग परमात्मा साक्षात कीर्तनामध्ये उभा राहायचा. आलिंगन द्यावं तुकोबरायांना. इतका सुंदर तुकोबरायांचा परमार्थ होता. करावी तातडी परमार्थाची महाराज म्हणतात. महाराजांचं कीर्तन देहूमध्ये जसं व्हायला लागलं ना, तसं आजूबाजूची मंडळी महाराजांना कीर्तनाला निमंत्रण द्यायला लागली. महाराज कीर्तनाला जायला लागले. लोहगावामध्ये तुकोबरायांचं कीर्तन एक दिवशी रंगलं. शिवबा कासार नावाचे महाराजांचे 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी होते. त्यांच्या घरी काही कारणानिमित्ताने तुकोबरायांचं कीर्तन उभं राहिलं. कीर्तनाला सुरुवात झाली. रामकृष्ण हरिनामाचा टाहो उच्चार झाला. सदा नाम घोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान. महाराजांनी गोड कीर्तन करावं. कीर्तन संपलं, सगळी पांगापांग झाली, लोक आपल्या घरी निघून गेले. आणि महाराज सुद्धा म्हणले आता मी सुद्धा जायला निघतो. पूर्वीचा काळ, आता काही गाडी घोडे असं काही आता जसं साधन आहे तशी पूर्वी नव्हती ना. मग चालत प्रवास, लोहगाव ते देहू हा चालत प्रवास. रात्रीच महाराज निघाले. शिवबा कासार म्हणाले महाराज राहा, आजच्या दिवस राहा, उद्या जा सकाळी. नाही म्हणाले, गेलं पाहिजे, आवली आहे घरी, गेलं पाहिजे. महाराज चालत निघाले. आणि रात्रीच्या अंधकारामध्ये जात असताना समोरून एक चोरांचं टोळकं, एक 15-20 जणांचं टोळकं महाराजांच्या समोर आलं. त्यांनी विचार केला की आपल्यातला एक जण नेहमीच आहे, तो कमी आहे, आज गैरहजर आहे. म्हणले यांना घेऊया, हे काही कधी कुणाला नाही म्हणत नाहीत. महाराजांचा स्वभाव माहिती होता. म्हणाले महाराज येताय आमच्या बरोबर? कुठे एवढं सुद्धा नाही विचारलं. संत कधी प्रतिक्रिया देत नाही बरं, आत्मानंदात मग्न आहेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. महाराजजी चला आमच्या बरोबर. महाराज म्हणले चला. कुठं नेलं? आत्ता कुठं कीर्तन केलं तिकडंच चला म्हणाले. चला म्हणाले. या 15 चोरांना घेऊन महाराज शिवबा कासारांच्या घरी जातात. वाड्याचा दरवाजा उघडला जातो. सगळे चोर वाड्यामध्ये चोरी करण्याकरता घुसले, शिरले. आणि तुकोबरायांनाच मदतीला बोलावलं. महाराज आतमध्ये जा, आतमधल्या सगळ्या वस्तू आमच्याकडे पोहोच करा. महाराजांनी करावं तसंच करावं. आणि बघता बघता हा सगळा कार्यक्रम चालू आहे. आणि पहाटेचे 4 वाजले. 4 वाजले की जातिवंत संत, निष्ठावंत वारकरी शांत बसत नाही. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावेश्वरी नामा. उठा जागे भारे काशाची थाळी आली होती. एक लाटणं आलं होतं आणि लाटणं थाळीवर पडायला लागलं. कळलंच नाही. सुरू झाला महाराजांचा काकडा. आणि महाराजांनी जसं उठा जागे भारे आता सुरू केलं तशी घरातली सगळी माणसं उठली. चोर म्हणले अरे 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 कुठून दुर्बुद्धी सुचली, यांनाच घेऊन आलो इथं. सगळे म्हणाले आता झाली फजिती, जिथं जागा मिळेल तिथं लपून बसा. सगळे लपून बसले. आणि तुकोबरायांचं भजन चालू झालं. शिवबा कासार महाराजांकडे आले. महाराज घरी गेलाच नाही? महाराज म्हणले गेलो होतो. मग परत कसे आला? सोबत कोण आले महाराज?
महाराज म्हणले एकटा नाही आलो, सोबत आलेत ना. कोण कोण आले? दिंडी आली आहे म्हणाले माझ्यासोबत. 15-20 सगळे ते चोर, त्यांना नाईलाजानी लपलेल्या जागेवरून बाहेर पडावं लागलं. आणि मग आता काय, महाराजांबरोबर काकडा करावा लागला. तुळशीच्या माळा गळ्यात घालून घेतल्या, बुक्का कपाळाला लावून घेतला. संतांच्या सहवासात आल्यानंतर होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. म्हणून महाराज म्हणाले संतांचा सहवास मिळेल तिथं, मिळेल तेव्हा, चांगल्या माणसांच्या संगतीत. संतांच्या बरं संत नाही भेटले आता, संतांचे ग्रंथ आहेत आमच्याजवळ. ज्ञानोबा ज्याला आई नाही ना, त्यांनी माऊलींच्या ज्ञानेश्वरीला हात लावावा, माऊलींकडे जावं. म्हणून आज सगळा महाराष्ट्र माऊलींच्या समाधीकडे जातो. माझी माऊली म्हणून कडकडून मिठी मारतो. पंढरीश पांडुरंगाला पाहिलं तरी डोळ्यातनं घळघळ नेत्राश्रू वाहतात. ज्ञानोबारायांना विचारावं, माऊली तुमच्या जीवनाचं ध्येय काय आहे? तुम्ही कशा करता इथं आलात? काय विचार केला हो माऊलींनी? तुकोबारायांनी सांगितला क्षणक्षण हाची करावा विचार. पण माऊलींचा विचार काय होता? माऊली म्हणतात, परमेश्वराने मला इथं पाठवलंय कशा करता? अवघाची संसार सुखाचा करीन. मी इथं आल्यानंतर माझं कर्तव्य मी हे करणार आहे आणि मग आनंदाचे आवारू मांडू जगा. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. हे माझ्या जन्माला येण्याचं ध्येय आहे, हे माझं साध्य आहे. आणि मग हे इथलं साध्य पूर्ण झाल्यानंतर जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. जीवन ध्येय निश्चित केलं. तुमच्या माझ्या जीवनाचं ध्येय निश्चित राहावं याकरता विचार सांगितला आणि त्याकरता संत सहवासाचं महत्व सांगितलं. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी, परमार्थाची विठोबा रखुमाई.
जीवनाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल विठ्ठल. जीवनाची नश्वरता आम्हाला कळली. इथून गेल्यानंतर माणूस पुन्हा भ्रमात राहतो की हे सगळं माझं आहे, एवढ्या पुरतं प्रभाव आमच्यावर पडतो. पण हे कायमचं ठसावं, कायमचं कळावं याकरता लेकरू होऊन आईकडे जावं लागेल. मग आईच्या मायेने आम्हाला संतांना सोपं करून, सगळ्यात अवघड असलेलं तत्वज्ञान सोपं करून, जसं आईने लेकराला घास भरवावा तसं भरवलंय ना. म्हणून संतांच्या, महापुरुषांच्या जीवनाचा स्पर्श आपल्या आयुष्याला व्हावा. या देशाची परंपरा आहे. भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीतलं मानदंड किंवा कुटुंब व्यवस्थेतला अत्यंत सुंदर असा कुटुंब व्यवस्थेचा कणा म्हणजे पिता, बाप. भारतीय परंपरा मातृदेवो भव, पितृदेवो भव. पण आज 16-17 वर्षाचं वय झालं की पित्याला विचारणारी मुलं आहेत की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. 2 वर्षाच्या लेकराला एखादा बाप खांद्यावर घेतो आणि आपल्या सगळ्या इस्टेटीचा क्षणात मालक बनवून टाकतो की हा आमचा वारस आहे, हा आमचा पुढचा मालक आहे सगळ्याचा. इतकं सगळं देणं असून सुद्धा आजची पिढी चंगळवाद आणि भोगवादाच्या आहारी जातीये. त्यामुळे असा समाज, अशी पिढी, महाराज म्हणाले नाही पांडुरंगाकडे पंढरपूरला जाता आलं तरी चालेल, पण तुमच्या घरात एक पांडुरंग आहे आणि एक रखुमाई आहे. तिच्याकडं पहा, तिच्या पायाला स्पर्श करा. आणि हेच मी नाही, नामदेव महाराज सांगतात, माता विठ्ठल पिता विठ्ठल. नाही दुसरं काही केलं तरी माता पित्यांच्या चरणस्पर्शामध्ये भगवंत आहे ही जाणीव ठेवून एखाद्या वयोवृद्ध आपल्या आईकडे कधीतरी जावं, एखाद्या वयोवृद्ध पित्याकडे. मग गेल्यानंतर आम्हाला थोडं वाईट वाटतं, थोडा पश्चाताप होतो. हातातनं वेळ निघून गेल्यानंतर मग त्या कृतीला किंवा त्या गोष्टीला काहीच अर्थ राहत नाही. म्हणून मी इथं असलेली माझ्यापेक्षा मोठी मंडळी आहात आपण, मी उपदेशवाणीने अजिबात नाही बोलत, पण एक विनंती करते, आपल्या घरामध्ये जर वयोवृद्ध आपली माता असेल, पिता असेल तर खरंच जवळ जा. कारण इतक्या वर्षात आपण तो स्पर्श अनुभवलेला नाही की ज्या आईने आपल्याला मांडीवर घेऊन स्तनपान केलंय. त्या आईचा, त्या पित्याचा स्पर्शच आपण अनेक वर्षात विसरलो. कधीतरी त्यांचा एखादा सुरकुतलेला का असेल हात हातात घ्यावा आणि फक्त विचारावं की तुम्ही कसे आहात. बस सगळ्या जगाचं श्रीमंतीचं दान पदरात मिळाल्यासारखं त्या माईल बापांना वाटेल. आम्हाला नामदेव महाराज सांगतायत की अरे तुमच्या माझ्या घरामध्ये सर्वाभूती परमात्म तत्व, उपनिषदांचं तत्वज्ञान संतांनी सोपं सांगितलं. सर्वाभूती परमात्म तत्व, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, हे गीतेचं तत्वज्ञान आम्हाला नामदेव महाराज सांगतात. सगळीकडे देव आहे. देव नेमका कुठे आहे? माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा पिढी आज घरात आहे. 500 किलोमीटरवरच्या कुठल्या तरी मित्राला पटकन आपण रिप्लाय कधी देऊ याची वाट पाहतो. सकाळी सकाळी परगावच्या म्हणजे आपल्या मित्र मंडळींना आपण चॅटिंगवर रिप्लाय देऊ, पण घरातल्या आईचा चेहरा सुद्धा न बघणारी पोरं आहेत आज घरात. घरातल्या बापाकडे न बघणारी मुलं आहेत.
इतकी परिस्थिती भीषण आहे. वडील घरात आले की मुलगा निघून जातो बाहेर, आणि मुलगा घरात आला की वडील निघून जातात. संवादच नाही आपापसामध्ये. तो संवाद टिकावा, पित्यांची आदर्शाची संस्कारांची श्रीमंती आपण जपावी, ही संतांची अपेक्षा आहे तुमच्या माझ्याकडून. कसं जीवन उद्धाराला गेलं पाहिजे. माझ्या कीर्तनाची वेळ संपत आली आहे. भैरवी होऊन आपण 12:30 थांबूया. पण महाभारतातलं असं एक व्यक्तिमत्व आहे, एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाला स्वतःची भक्ती ही जगाला दाखवण्याकरता नाही केली, पण देवाला मात्र प्रिय होती. आमची भक्ती ही दिखाव्याची असते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, आपला परमार्थ घरातल्या लोकांना सुद्धा कळता कामा नये. आपण सगळ्या जगाला दाखवतो आपला परमार्थ. परवा वारीमध्ये एका आजीचं वाक्य ऐकलं. ती म्हणाली, वारी गिनायची नसते. वारी म्हणजे वारी मोजायची नाही, कितवी वारी माझी हे मोजायचं सुद्धा नाही म्हणाली. आम्ही इतकं केलं, आमचं नाम इतकं झालं, आम्ही इतकं केलं, आम्ही इतकं केलं मान्य, नाम एवढं झालं, पण साठलं किती हे महत्वाचं आहे. सारखंच जर विड्रॉल असेल तर बँकेत जसं साठत नाही ना, तसं आम्ही सतत देवाकडे गारणं गात राहिलो आणि सकाम भक्ती करत राहिलो तर आमचं नाम आम्ही केलं तरी ते सेव्ह नाही होणार, ते साठणार नाही. मग नाम साठलं पाहिजे. म्हणून अशी भक्ती महाभारतामध्ये ज्यांनी केली, ज्यांना राजा शंतनूंनी इच्छा मरणाचं वरदान दिलं होतं, असे पितामह भीष्माचार्य. भीष्म कौरव राज्याचे सेनापती होते. कौरवांच्या हस्तिनापूरच्या सार्वभौम साम्राज्याचे सेनापती. प्रचंड मोठी पात्रता असताना सुद्धा, प्रचंड मोठं सामर्थ्य असताना सुद्धा सेवेकरी म्हणून राहिले आणि सिंहासनाची सेवा केली आयुष्यभर. इच्छा मरणाचं वरदान असताना कौरवांशी एकनिष्ठ राहिले, पण भक्ती मात्र परमेश्वराची नितांत केली. अखंड कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः अखंड स्मरण भगवंताचं करावं. पण कुरुक्षेत्रावर ज्यावेळी युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये कौरवांचे सेनापती म्हणून भीष्माचार्य लढतायत, तिकडच्या बाजूला पांडवांचा सेनापती अर्जुन आणि अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा साक्षात जगाचा बाप द्वारकेचा राणा गोपालकृष्ण सारथ्य करतायत. भीष्माचार्य पाहतायत, आज माझं केवढं भाग्य, द्वारकाधीशांचं दर्शन समोर घेतोय. पराक्रम दोघांचाही सगळे पाहतायत. युद्धाचा 9वा दिवस आहे. अर्जुनाने असा काही पराक्रम करावा, आपल्या आजोबांच्या अंगावर अक्षरशः बाणांची झाडी लावली अर्जुनाने. पितामह सगळे अंगावर घुसलेले बाण असे बाजूला काढत होते, देहाची चाळण झाली होती. पण धन्य वाटत होतं की आपल्या नातवाचा पराक्रम आपण पाहतोय, गोपालकृष्णांचं दर्शन आपण घेतोय. सगळ्यांना वाटलं आज पितामह भीष्म संपणार. युद्धाचे 9व्या दिवस आणि 9व्या दिवशीची संध्याकाळ सूर्यास्त झाला आणि युद्ध संपवावं लागलं. कारण शास्त्र नियम असा होता या युद्धाचा की सूर्योदयाला युद्ध सुरू आणि सूर्यास्ताला युद्ध बंद करायचं. त्यामुळे जखमी अवस्थेतले पितामह भीष्म, सगळे पांडव, सगळे कौरव आपापल्या शिबिरामध्ये निघून गेले आणि सगळीकडे एकच चर्चा होती. कशाची? अर्जुनाच्या पराक्रमाची. कौतुक चालू होतं. आता अर्जुनाचं कौतुक चाललंय, मग चांगल्याचं कौतुक चांगली माणसे करतात, ते अनेकांना सहन होत समाजामध्ये असं असतं. त्यामुळे सगळ्यांना बरं वाटतंय, पण एकाला वाईट वाटलं. कोण होता तो? त्यांनी लगेच इमर्जन्सी बैठक बोलवली. दुर्योधनाने ताबडतोब मीटिंग बोलवली आपल्या शिबिरामध्ये आणि त्या बैठकीला कोण कोण होतो? आदल्या रात्रीच मतं बदलतात की नाही? जाऊ दे ना, अजून स्पष्ट सांगत नाही, पण सुज्ञास पटकन लगेच कळतं काय म्हणायचं असतं. त्यांनी लगेच बैठक बोलवली आणि या बैठकीला कर्ण, शकुनी मामा, दुःशासन आणि मग दुर्योधन अशी 4 माणसं बसली. दुर्योधनाने प्रश्न उपस्थित केला मामांसमोर. मामा, आज 9 दिवस झाले युद्धाला सुरू होऊन माझ्या 100 भावांपैकी निम्म्यापेक्षा जास्त भाऊ संपले आणि त्या पांडवांपैकी एकाही वीराला आपण कोणी मारू शकला नाही. या युद्धाचा परिणाम काय होणार असा प्रश्न दुर्योधनाने विचारला. त्याचं बोलणं ऐकून शकुनी मामा थोडे हसले. आणि त्यांचं हसणं म्हणजे काय, ते सूचक असतं काही लोकांचं हसणं. बघा, दुर्योधनाला लक्षात आलं मामांना काहीतरी बोलायचंय. म्हणले, मामा बोला, काय बोलायचंय ते. शकुनी मामा ते काही शकुनी नव्हते, ते अपशकुनी होते खरं तर. शकुनी मामा म्हणले, दुर्योधना बोलू आवडेल तुला? हो बोला. अरे म्हणाले, येड्या तू फसलायस, तू फसलायस, तू भीष्मांना सेनापती केलंयस ना, इथं फसलाय. कारण असा शत्रूला फितूर असलेला सेनापती आपल्या कामाचा नाही. ते नावाला आपली चाकरी करतायत असं दाखवतायत, पण रक्षण पांडवांचं चाललंय. दुर्योधनाला खरं वाटे ना, माझ्यावर विश्वास नसेल
तर आत्ता जाऊन भीष्मांच्या शिबिरात जाऊन बघ काय सुरू आहे. दुर्योधनाला चिंता पडली, म्हणाला भीष्मांना सेनापती पदावरून बाजूला करून मी सेनापती दुसरा करू कुणाला. शकुनी मामा म्हणले काळजी कशाला करतो, हा तुझा मित्र तुझ्या शेजारी बसलाय ना, जीवाला जीव देणारा, जिच्या समोर ज्या शक्ती पुढं काळ उभं राहायला घाबरतो, असा काळावर सुद्धा विजय मिळवणारा कर्ण नावाचा तुझा मित्र असताना तू काळजी कशाला करतो, त्याला सेनापती करून टाक. दुर्योधनाला खरं वाटेना. तो खरंच अर्ध्या रात्री भीष्मांच्या शिबिरात गेला आणि तिथं गेल्यानंतर कानावर शब्द पडले, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. शब्द कानावर पडले. भीष्माचार्य भीष्म नामस्मरण करतायत भगवंतांचं आणि भीष्मांच्या मुखातलं नाम ऐकलं आणि मामांचं बोलणं दुर्योधनाला पटलं. दुर्योधन पटकन आत गेला आणि म्हणाला, आजोबा उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजेत, हा माझा आदेश आहे. भीष्म पितामह म्हणाले, दुर्योधना अरे वेळ काय काळ काय, तू कुठल्या वेळी शिबिरात आलास, माझ्या जखमा बघ अंगावरच्या, माझं वय बघ आणि काय लावलेस, उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजेत. पांडवांना संपवण्याकरता जी तुझी सत्याची बाजू असावी लागेल ते काय आहे तुमचं, आजपर्यंत केलेलं सगळं कर्म आठव. सत्य जिथे असेल ना दुर्योधना तिथे विजय असतो. ते काही नाही उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजेत. भीष्म म्हणाले, पांडवांना संपवणं विजय मिळवणं हे माझ्या हातातलं नाहीये, आपलं कर्म चांगलं ठेवावं, आपल्याकडे विजय निश्चित असेल. दुर्योधनाने आरोप करावा, पितामह तुम्ही आमच्याशी भेदवृत्तीने वागता, कपट वृत्तीने वागता. मग हा आरोप भीष्मांना सहन नाही झाला. म्हणाले, हे बघ दुर्योधना कसला आरोप करतोयस माझ्यावर, अरे अर्जुनाच्या बाणांनी जेवढ्या जखमा झाल्यात ना त्याच्यापेक्षा जास्त जखमा तुझ्या शब्दांच्या बाणांनी मला होत आहेत, सांभाळून बोल. आणि खरं आहे श्रोते हो, एखाद्याला बोलताना असं बोलावं, शब्द संभल के बोलिये शब्द के हात ना पाव, एक शब्द हे औषधी तो दुसरा शब्द हे घाव. आमचे शब्द दुसऱ्याच्या हृदयाला जखमा देण्याकरता असावे की दुसऱ्याच्या हृदयाला बरं वाटावं, खरं वाटावं असं असावं. संतांनी सांगितलं ना, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले, दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे असं आमचं बोलणं असावं. त्यामुळे पितामह सांगतायत, तुझ्या शब्द बाणांनी माझ्या हृदयाला काळजाला जखमा होत आहेत, दुर्योधना सांभाळ. चिडलेला दुर्योधन सांगतोय, ते काही नाही उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजेत. मग संतापले पितामह भीष्म आणि म्हणाले, हे बघ प्रतिज्ञा घेऊन सांगतो, उद्या निष्पंडवी पृथ्वी करेन. उद्याच्या दिवसात पांडव संपणार अशी भीष्मांनी प्रतिज्ञा केल्यावर दुर्योधनाला फार बरं वाटलं, पण तरी सुद्धा एक संशयाची पाल मनात चुकचुकली आणि म्हणाला, संपले नाहीत तर, हे जर तर फार भयानक असतं बरं का, संपले नाहीत तर काय करायचं. भीष्म म्हणाले, जर तर माझ्याकडे नसतं, मी एकदा बोललो म्हणजे बोललो, म्हणून तर माझ्या शब्दांना भीष्म प्रतिज्ञा असं म्हणतात. ज्या शब्दांमध्ये फेरबदल होऊच शकत नाही, मी बोललो म्हणजे बोललो, उद्याच्या दिवसात पांडव संपणार. पण तरी सुद्धा आजोबा म्हणले, संपले नाहीत तर काय करायचं, तर हा भीष्म तुमच्या मार्गातनं बाजूला होईल, दुसऱ्या कुणाला सेनापती करायचंय तो कर, असं दुहेरी प्रतिज्ञेने पितामह बोलले. आणि मग याला बरं वाटलं, निघून गेला. याला वाटलं आपलं कुणीच ऐकलं नाही, पण देवाचं गुप्तहेर खातं काही साधं होतं का. भगवंतापर्यंत बातमी पोहोचली, देवांकडून पांडवांकडे बातमी पोहोचली, द्रौपदीकडे बातमी पोहोचली आणि द्रौपदी भगवंतांकडे आली, म्हणाली, देवा भाऊ म्हणवतोस ना माझा, उद्या माझ्या सौभाग्यावर घाला येणार आहे, आता लवकर काय करायचं ते कर. अर्ध्या रात्री द्रौपदी माता भगवंतांना घेऊन किंवा भगवंत द्रौपदीला घेऊन शत्रूच्या शिबिरात म्हणजे पितामह भीष्मांच्या शिबिरात आले. आणि पितामह भीष्मांच्या सह कोणीच आपल्याला ओळखू नये म्हणून देवानी जोडा राख्याचं सोंग घेतलं होतं. गडी झाला द्रौपदीचा. बघा ना, द्रौपदी म्हणते, देवा तुला सगळे तिथं ओळखणार, सिक्युरिटी केवढी असेल तिथं, तूच मला घेऊन जाणार, काळजी करू नको. म्हणाले, मी सोंग घेणार आहे, मला नाटक करणं काही नवीन नाही, मी लहानपणापासून तेच करत आलोय. त्यामुळे उत्तम वेश बदलला आणि पटकन जोडा राख्याचं गड्याचं सोंग घेतलं. देव गडी झाला. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होऊन या. किती सांभाळतो, क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो
क्षणाला करायचं आहे. भगवंत द्रौपदीला घेऊन भीष्मांपर्यंत पोहोचतात, बाहेर उभे राहतात, कारण भीष्मांच्या शिबिरात प्रवेश नव्हता कुणाला. 3 माणसांना प्रवेश होता. एखादा महात्मा असेल, साधू असेल, 2 एखादी सौभाग्यवती पतिव्रता स्त्री असेल, आणि 3रं साक्षात गोपालकृष्ण असतील. 3घांनाच प्रवेश होता. भगवंत म्हणले, मी तर तुझा गडी झालोय, मला नाही आत सोडणार, मी बाहेर थांबतो, तू जा. द्रौपदी म्हणाली, मी आत जाऊन बोलू काय? अरे पितामह भीष्म देवा समोर आहेत, प्रतिज्ञा घेऊन बसलेत उद्या पांडवांना मारण्याची, मी बोलू तरी काय? तू फक्त जा म्हणाले. द्रौपदी आतमध्ये गेली. असा तो पडदा होता मध्ये. पलीकडे पितामह भीष्म आहेत, अस्वस्थ आहेत, येरझाऱ्या घालतायत, नातवांना मारण्याची प्रतिज्ञा केली आहे. आणि मग स्वतःलाच दोष देताय की अरे आपलेच नातू मारायचे, आपलीच वंशवेल तोडून टाकायची. असा जर उद्या कुणावर प्रसंग आला, आता ती कुंती किंवा द्रौपदी माझ्या समोर आली तर मी काय म्हणू, असं म्हणायला आणि द्रौपदी समोर यायला. द्रौपदीनं मुखावर वस्त्र घेतलं होतं, ते वस्त्र बाजूला केलं. हातातल्या कंकणांचा आवाज नमस्कार करताना भीष्मांच्या कानावर गेला. ओळखलं नाही कोण आहे, आणि मुखातनं शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती भव. एवढा आशीर्वाद ऐकला आणि द्रौपदीला देवाची लीला कळली. द्रौपदी म्हणते, आजोबा हा आशीर्वाद या जन्माकरता की पुढच्या जन्माकरता? कोण आहेस तू? म्हणाले, कोण आहेस तू? असा प्रतिप्रश्न करणारी तू कोण आहेस? या भीष्माचे शब्द काळालाही खोटे ठरवता येत नाही, हे सगळ्या जगाला ठाऊक असताना असा उलट प्रश्न विचारणारी तू कोण आहेस? द्रौपदीनं पदर बाजूला केला आणि म्हणाली, मी पांडवांची पत्नी, पंडूराजाची सून, तुमची नातसून. उद्या वैधव्याचा प्रसंग माझ्यावर येणार आहे आणि तो तुम्ही आणणार आहात, म्हणून म्हटलं जाता जाता आपलं दर्शन घेऊन जावं म्हणून आले. पितामह भीष्म व्याकुळ झाले, डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या आणि द्रौपदीला विचारलं, कोण आलंय तुझ्या बरोबर? साधं सुधं कामच नव्हतं. पितामह, तुला इथपर्यंत कोण घेऊन आलं खरं सांग? माझ्या परवानगीशिवाय इथे काळ सुद्धा उभा राहू शकत नाही. तू कुणाबरोबर आलीयस? आता देवानी सांगितलं होतं, विचारलं तर खोटं बोलायचं, कारण त्याच्या इतका नटखट नटधारी कुणीच नाही, म्हणून देवाला फॉलो करायचं नाही कधी. भगवंत म्हणतात, डोंट फॉलो मी, ओनली लव्ह मी. माझ्यावर फक्त प्रेम करा म्हणले, कारण माझ्यासारखं खोटं कुणीच बोलत नाही, माझ्यासारखी चोरी कुणाला जमली नाही. त्यामुळे हे सगळं तुम्ही कराल तर तुम्ही फसाल. त्यामुळे भगवंतावर नितांत प्रेम करावं, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंत म्हणले, खोटं बोलावं लागेल द्रौपदी. खोटं बोलू? हो खोटं बोल. सांग, विचारलं ना कोण आलंय तर सांग माझा गडी आलाय म्हणून. आणि द्रौपदीला भीष्मांनी पहिला प्रश्न तोच विचारला, कोण आलंय तुझ्यासोबत? माझा गडी आलाय. कोण आलंय? माझा जोडा राख्या गडी आलाय म्हणाली. द्रौपदी, खरं सांग कोण आलंय? माझा गडी आलाय. खरंय म्हणाले द्रौपदी. घळघळ नेत्राश्रू व्हायला लागले आणि सांगतात, द्रौपदी, तुझ्या आणि पांडवांच्या सौभाग्याचा जोडा कायम राखणारा त्रिभुवन सम्राट, द्वारकेचा राणा, द्वारकाधीश गोपालकृष्ण बाहेर उभा आहे ना. सांग द्रौपदी. धावले पितामह भीष्म, नमस्कार केला, लोटांगण घातलं आणि भगवंता म्हणतायत, वारे वा देवा, पांडवांकरता ही अशी सोंग घ्यायची आणि आम्हाला साधं दर्शन पण द्यायचं नाही. भगवंत म्हणतात, आता नातवांना मारून आजोबांनी जिवंत राहण्यात काय अर्थ आहे? म्हणून भगवंतांनी आज्ञा दिली, इच्छा मरण. पितामह भीष्मांनी स्वीकारलं. शिखंडी नावाचं व्यक्तिमत्व किंवा ते पात्र आपल्याला महाभारतातलं माहिती आहे, जी योजना भगवंतांनी केली. आणि या प्रसंगाला अर्जुनाने केलेल्या बाणांच्या शय्येवर भगवंताच्या आज्ञेने पितामह भीष्म पहुडलेत. प्रचंड वेदना सहन होत असताना सुद्धा उत्तरायणाची वाट पाहत पितामह भीष्म या प्रसंगामध्ये युधिष्ठिराला म्हणजे धर्मराजाला सांगतायत की आता जीवन असं कृतार्थ अवस्थेला जावं. भगवंत म्हणतात, तुमची इच्छा काय तेवढं सांगा. आता सगळं तर तुम्हाला मिळालं, पण तुमची इच्छा काय शेवटची? तेव्हा इच्छामरणी असलेले पितामह सांगतात, देवा, तुमचं सहस्त्र नाम माझ्या मुखानी अखंड राहावं, मृत्यू समयी तुम्ही माझ्या डोळ्यासमोर राहावेत, बस माझी एवढीच अपेक्षा आहे. आणि मग या प्रसंगाला युधिष्ठिराला बाणांच्या शय्येवर असलेले पितामह सांगतात, यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावन. विष्णू सहस्रनामाची रचना भीष्मांकडून इथं झाली. युधिष्ठिराला विष्णू सहस्रनाम
भीष्म पितामह सांगतात. आणि मग तुमचं आमचं सुद्धा प्रत्येक क्षणाला हा विचार झाला पाहिजे, भगवंत आम्हाला जवळ कसा करता येईल हे आम्हाला कळावं. याकरता देवाकडे काय मागायचं, जे भीष्मांनी मागितलं. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो छवि मन में जो बसी हो, होठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशीवट हो, मोरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. देवा उस वक्त जल्दी आना, देवा मी जाताना माझ्या समोर ये. नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. आणि हाच आशय मनात राहावा म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगता, या इहलोकामध्ये डोळ्यात धूळ गेल्यासारखे आंधळेपणाने वर्तन करू नका. तुका म्हणे इहलोकीचा व्यवहार, तुका म्हणे इहलोकीचा व्यवहार,
समारोप झाल्यानंतर बोला. तुका म्हणे सगळ्यांचा आभार इह- व्यक्त केल्यानंतर. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरूनी राहू. महाराजांनी जाणीव दिली, त्या जाणीवेनी आपण संपन्न होऊया. परमेश्वराला आवडेल असं वर्तन आपल्याकडून घडावं. या जगामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला इथून जायचंय याची जाणीव पक्की ठेवूया. त्यामुळे सगळ्यांशी सलोख्याचा व्यवहार होईल अशी आपल्याकडून आपलीच अपेक्षा ठेवूया. आपलं अंतःकरण शुद्ध असू द्या, आपली नीतिमत्ता योग्य असू द्या. श्रोते हो, माझ्यावर विश्वास ठेवा. आपलं जर अंतःकरण शुद्ध असेल, नीतियुक्त आचरण असेल, तर मी